माझा अपेक्षा होता की प्रथम इथून सुरुवात करायचंय तपास, म्हणजे कोणी त्यांना इलिगली इरेग्युलरली अपॉइंट केलं, कोणाला नाही वजे सचिन वाजे वजे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ एफ रिबेरो, आणि सरांचा शब्द कालही तेवढाच महत्वाचा होता महाराष्ट्रासाठी, आजही तो महत्वाचा आहे आणि तो उद्याही तेवढाच महत्वाचा असणार आहे. कारण त्यांच्या इंटिग्रिटी बद्दल, त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या पोलीस दलाविषयीच्या भूमिकेबद्दल अतिशय आदरानं बघितलं जातं. आपल्या सर्वांना आठवत असेल की मधल्या काळामध्ये ज्या वेळेला श्री अनिल देशमुख यांच्या विरोधातली चौकशी करावी अशा संदर्भातली चर्चा सुरू झाली, त्यावेळेला महाराष्ट्राचे वरिष्ठ राजकीय नेते श्री शरद पवार यांनी रिबेरो यांनी ती चौकशी करावी असं सुचवलं होतं. त्यावरून रिबेरो यांचा राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा किती सन्मान केला जातो हे आपल्याला माहिती आहे. सर, आज तुम्ही एक लेख लिहिलाय, कारण म्हणजे आज मला तुम्हाला फार वेगळे प्रश्न विचारायची गरजच नाही, कारण अभद्र युती तोडण्याची संधी असं तुम्ही म्हणाला. मुळामध्ये असं आहे की अभद्र युतीबद्दल यापूर्वी सुद्धा ज्याला पोलीस रिफॉर्मिंग म्हणतात असं सुप्रीम कोर्टाने मला वाटतं 2030, 2003, 2009 अशा 2-3 वेळेला आपल्या जजमेंटमध्ये याचा उहापोह केलेला आहे. पण मला तुम्हाला हे विचारायचंय की ज्या अभद्र युतीबद्दल तुम्ही बोलत आहात, म्हणजे राजकारणी आणि पोलीस, ही काही नवीन गोष्ट नाहीये, पण ती आत्ता बहुधा रसातळाला गेली आणि आता ती तोडण्याची संधी आहे असं तुम्हाला वाटतं. वाय का? मला वाटतं की हे पॉलिटिशियन म्हणजे जे त्यांना नेमणूक केलेलं आहे मिस्टर परमबीर, आणि पोलिसांचा आणि पॉलिटिशियनचा एक संबंध होता, म्हणून त्यांना काही अपेक्षा होता त्यांच्याकडून, म्हणून त्यांना नेमणूक केलेलं आहे ॲज कमिशनर, आणि त्यांचं काही समजुती होती असं मला वाटतं. आणि ते जे आरोप केला त्यांनी परमबीर, 100 कोटी रुपया महिन्यात गोळा करायचा आहे पोलिसांनी, म्हणजे लॉ ब्रेकर कडून, म्हणजे मोठे गुन्हेगार अंडरवर्ल्ड नव्हे, परंतु बार ओनर्स जे कानून मोडतात त्यांच्याकडून, ते कानून मोडण्याकरता आपण पैसे मागतो, आणि तुम्ही कानून मोडलं तर काय हरकत नाही, बट पैसे द्या. म्हणजे हे संबंध आहे पॉलिटिशियन म्हणजे होम मिनिस्टर, नंतर पोलीस म्हणजे कमिशनर ॲट द हायेस्ट लेवल, आणि तिसरा लॉ ब्रेकर्स म्हणजे बार ओनर्स जे कानून मोडतात. ती तिघांचा संबंध, आणि हे मोडल्याशिवाय लोकांना काही हे मिळणार नाही, फुरसत मिळणार नाही. एकदा कानून मोडलं, कुठलाही लहान, आपण काय लोकांना समजेल की हे लहान गोष्ट आहे, म्हणजे 12 वाजता बंद करायचंय, परंतु 2 वाजता केलं तर आमचं काय हरकत आहे. परंतु कानून मोडलं तेच प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहित आहे की न्यूयॉर्क मध्ये तेव्हा ते एक कमिशनर होते, आणि ते कानून केलं की 0 टॉलरन्स, म्हणजे 0 दिस ब्रोकन विंडो, त्यांनी नाव दिलेलं आहे तिथं. ब्रोकन विंडो म्हणजे लहान गोष्टी, कोणीतरी दगड टाकलं आणि तुमचं खिडकी तोडलं, त्यांच्या विरुद्ध सुद्धा पोलीस गेलं पाहिजे, कारण की लहान गोष्टी सापडल्या तर मोठे होणार नाही नंतर, म्हणजे ते लोक मोठे गुन्हेगार नाही बनणार. समजलं का? व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज यू स्टार्ट. तुम्हाला काय अपेक्षा आहे सर? तुम्हाला काय अपेक्षा? माझा अपेक्षा होता की प्रथम इथून सुरुवात करायचंय तपास, म्हणजे कोणी त्यांना इलिगली इरेग्युलरली अपॉइंट केलं, कोणाला नाही वजे सचिन वाजे वजे
हे कसं झालं, उघडकीस कसा आला म्हणजे ते गाडी सापडलं अंबानींचे घराजवळ बाहेर आणि त्याच्यात जेलटिन स्टिक्स होते, तिथून सुरू झालं. आणि कोणी हे केलंय म्हणजे नंतर समजलं की वजेने तिथं गाडी ठेवली होती आणि त्यांच्या मित्रांचा गाडी होती, त्या मित्रांचा नंतर हे झालं म्हणजे मर्डर. परंतु तिथून तपास सुरू झाला आणि तर हे वजेला कोण अपॉइंट केलं, कसं? तुमचे इनपुट्स काय आहेत सर? तुमच्या मॉर्निंग वॉक मध्ये मिळालेले तुम्हाला इनपुट्स काय? पोलीस दलातनं तुम्हाला मिळालेले इनपुट्स काय? हू अपॉइंटेड सचिन वजे? ते पुष्कळ हे आहेत, पण ते आणत नाही. म्हणजे ते एक मला माहित आहे की हायकोर्ट त्यांच्या समोर हे एकदा सुरुवाती जेव्हा हिअरिंग सुरू झालं त्यावेळी हायकोर्ट जजेसने सांगितले ते आणा ते, परंतु त्याच्यानंतर काय ऐकलं नाही आम्ही, कधी आणलं नाही. परंतु का आणलं नाही हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. तर फार महत्वाचा गोष्ट आहे की ते डॉक्युमेंट ऑफ फाईल जे त्यांना रिइन्स्टेट केलं ते डॉक्युमेंट सगळ्यांच्या समोर तुमचे इन्स्टिट्यूट काय सांगतात सर? वेदर द रुलिंग पार्टी और एनी डिस्पेन्सेशन बिलॉंग्स टू रुलिंग पार्टी ट्राय टू अपॉइंट हिम आणि त्यांनी सक्सेसफुली इंजेक्टेड केलं सचिन वजे यांना? बघा, ते पूर्वी जेव्हा सीपी ठाणे ते परमबीर त्यावेळी ते प्रदीप शर्माला अपॉइंट केलं होतं, तुम्हाला आठवण असेल. म्हणजे ते ऑल्सो ही वॉज एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि आता हा एन्काउंटर स्पेशलिस्ट ला अपॉइंट केलं. म्हणजे असे जे एन्काउंटर स्पेशलिस्टचा काहीतरी लाभ आहे मिस्टर परमबीर सिंगचा. आणि जे पूर्वी जे ऑफिसर्स होते त्यांना काढलं होतं हे लोकांना. तुम्ही ऐकलं नसेल 10 वर्ष याच्याबद्दल ते अबाउट दिस एन्काउंटर स्पेशलिस्ट. ते बंद झालं. एन्काउंटर स्पेशलिस्ट बंद झाल्यावर एक्स्ट्रॉशन सुद्धा बंद झाले होते. आता पुन्हा हे लोकांना घेऊन परत ते एक्स्ट्रॉशनचा प्रॉब्लेम निर्माण झाला. हेच प्रॉब्लेम आहे. पण हे तुम्ही फक्त एकट्या परमबीर सिंह यांच्याकडे इंडिकेट करत आहात का त्यांना अनुमोदन देऊन प्रदीप शर्मा आणि सचिन वजे सारख्यांना पोलीस दलामध्ये पुन्हा रिइन्स्टेट करण्याची परवानगी देणाऱ्या गृहमंत्र्यांना तुम्ही इंडिकेट करत आहात? म्हणजे पॉलिटिकल पार्टी इन पॉवर जे होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत, त्यांचं परवानगीशिवाय ते होऊ शकत नाही. तर ते फाईल पाहावा लागेल. समजा की ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम त्यांना इन्चार्ज केलं ते कमिटीचा. कारण की मला माहित आहे की डीजी त्यावेळी जे डीजी होते, आता जे डायरेक्टर सीबीआय सुबोध कुमार जयस्वाल ते ह्याच्यावर सही करणार नाही. तर त्यांना मला वाटतं की ते नाही आहेत ह्या कमिटीमध्ये. तर कोणी केलंय त्यांना? समजा की एसीएस होमचं काही इंटरेस्ट नाही आहे, फक्त मिनिस्टरने सांगितलं तर ते करतात, हे तुम्हाला माहित आहे. तर म्हणजे हे सुद्धा पॉलिटिकल पार्टी सुद्धा आहेत ह्याच्यात. त्यांना रिइन्स्टेट तुमच्या म्हणजे मी थोडस आपल्या प्रेक्षकांना असं वाटेल की काही ज्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आहेत त्याच मी जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा विचारतोय का, तर माझा मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या पब्लिक डोमेन मध्ये आहेत, तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला माहिती नाहीये. रिबोरो सरांनी जो आजचा लेख लिहिलाय त्याच्यामध्ये सर तुम्ही एक रेफरन्स दिलाय, परंतु म्हणजे परमबीर सिंह यांच्या ठाण्यातल्या अपॉइंटमेंटच्या संदर्भातला तो रेफरन्स आहे. परंतु हा आधीचा कार्यकाळ त्यांना मिळाला, म्हणजे परमबीर सिंह यांना मिळाला, याचे कारण ठाण्यात त्यांची नियुक्ती विशेष बाब म्हणून झाली आणि त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्याचे चांगले परिचित असलेल्या नागपूरच्या एका खासदार महोदयांनी शब्द टाकला होता. हू दिस पीपल? कोण आहेत हे? आणि तत्कालीन मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस. ते बरोबर आहे, पण फडणवीस साहेब सीएम होते त्यावेळी. मी
फडणवीस साहेबांचं पुष्कळ मी अप्रिशिएट करतो. म्हणजे ते इंटरफिअर करत नव्हतं अपॉइंटमेंट्स मध्ये, जसे अनिल देशमुख करत होते. अनिल देशमुख प्रत्येक कॉन्स्टेबलच्या अपॉइंटमेंट मध्ये सुद्धा हे करत होते. असे लोक बनत होते. पोलीस फोर्स कॉन्स्टेबल सुद्धा हे करत होते, म्हणजे शिकायत. तर मी ते ऐकलं होतं. परंतु ह्यांना अपॉइंट करायला म्हणजे कमिशनर ऑफ ठाणे एक चांगला ऑफिसर होते, सिनियर, आणि त्यांचं अपेक्षा होतं ते के एल प्रसाद त्यांचं रेसिग्नेशन दिलं आणि ते गेलं. म्हणजे चांगल्या ऑफिसरला काढून तुम्ही असं माणसाला अपॉइंट केलं म्हणजे हे फार वाईट गोष्ट आहे. पण पोलीस खात्याकरता नाहीये, चांगलं नाहीये, बरं नाही. राईट. तुम्ही तुमच्या लेखामध्ये परमबीर सिंह हे ज्या पद्धतीनं प्रकटले त्याबद्दल आक्षेप घेतलाय आणि फार महत्वाची कमेंट तुम्ही केलेली. वाय यू आर सेइंग दिस? काय, कुठला कमेंट? तुम्ही एक शब्द वापरलाय की परमबीर सिंह अचानक कसे प्रगटले, की जे गायब होते, दीर्घकाळ दिसत नव्हते, कुणालाही सापडत नव्हते. आता मी तो लेख वाचून तुम्हाला तो मुद्दा होदिनी सारखा. येस, होदिनी मॅजिशियन होता ना मोठा. येस. तर ते होदिनी म्हणजे लाईक अ मॅजिशियन. तर अचानक इथं आला आणि गव्हर्नमेंट मोटर मध्ये बसून फ्लॅग सगळे भावटा वापरून तो गेलाय टू द ऑफिस. म्हणजे ते ऑफिस त्यांच्या खाली हाताखाली काम करत होता. आता त्यांना त्यांचं स्टेटमेंट घेतलंय, म्हणजे जावं लागलं त्यांना. पण सर, तुम्हाला इंडिकेट काय करायचं की ज्या पद्धतीने एकतर न्यायालयीन प्रक्रिया विशिष्ट टप्प्यावरती असताना, स्वतःला त्यांना प्रोटेक्शन मिळालेलं असताना ते ज्या पद्धतीनं प्रकटले त्याबद्दल तुम्ही काही प्रश्न उपस्थित करत आहात? नाही, आता माझं खात्री आहे की त्यांना सुद्धा दुसरा एक पार्टी जे आहे, तुम्हाला माहित आहे, बीजेपी आणि एमबीए आता फार मोठी वायदी आहे. आणि ते त्यांना वाईट वाटलं की माझं जे फेलो आहे मिस्टर शिवसेना ते दुसरीकडे गेलेत. तर त्यांना रिव्हेंज पाहिजे, म्हणून ह्यांचा हा फार हुशार आहे मिस्टर परमबीर सिंग. तर परमबीर सिंग त्यांचा स्वतःचा सेफ्टी करता आता दुसऱ्या पार्टीकडे गेलं. आणि प्रत्येक जे पार्टी आहे ती पॉवर त्यांच्याकडे जातो. हे फार कॉमन वस्तू आहे. आणि जे ऑफिसर जे फक्त जम्प करतात, म्हणजे फुटतात एक पार्टी दुसऱ्या पार्टीकडे, आता ते पार्टी त्यांना मदत करतात, हे मला. परंतु हे सगळे त्यांना दोघांना एक प्लॅटफॉर्म मध्ये आणलं आणि विचारलं हे सगळे प्रश्न, कोण इथून सुरुवात करायचं, कोण वझेला रिइन्स्टेट केलं, तुम्हाला समजेल. आणि नंतर परमबीरला विचारायचं, तुम्ही ह्यांना हे पद कसं दिलं, म्हणजे ऑफ इनचार्ज ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन युनिट, इंटेलिजन्स युनिट, क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट, म्हणजे ते फार महत्वाचा पद होता. आणि सिनियर इन्स्पेक्टर इनचार्ज असायचं. आता ज्युनियर API ला तुम्ही रिइन्स्टेट करून दिलं आणि तुम्ही डायरेक्ट त्यांचा संबंध ठेवलाय. मधले ऑफिसर जे आहेत 5-6 जे मध्ये आहेत, DCP आणि सिनियर इन्स्पेक्टर आणि DCP आणि सिनियर इन्स्पेक्टर, ACP, DCP, ऍडिशनल CP आणि जॉईंट CP, ते सगळे 5ला तुम्ही हे करून डायरेक्ट त्यांचा संबंध ठेवलाय. आणि दुसरा एक मुद्दा मला सांगायचा आहे, हे मिनिस्टर अनिल देशमुख ते वझेला कसं तिथं बोलवलं त्यांच्या घरी,
म्हणजे बहुतेक सीपीला बोलवायचंय ना त्यांचा संबंध नॉट विथ इन्स्पेक्टर्सचा काही संबंध नाही ते नेहमी सीपी ला बोलवायचं. अच्छा, नेहमी पूर्वीपासून हे हायरार्किकल स्ट्रक्चर आणि हे युनिफॉर्म फोर्स आहे. युनिफॉर्म फोर्स मध्ये हायरार्किकल स्ट्रक्चर तुम्ही मोडू शकत नाही. थोडक्यात सर तुम्ही हे इंडिकेट करत आहात की पोलीस ऑफिसर, ज्युनियर रँक अँड सिनियर रँक आणि पॉलिटिशियन असं एक अतिशय वाईट नेक्सस महाराष्ट्रात होतं या पर्टिक्युलर काळामध्ये. कधी आधी पण असं दिसतं? आधी सुद्धा होतं, परंतु एवढं असं आमच्या जमान्यात असं नव्हतं. हे सीएम साहेब हे मला वाटते अंतुलेच्या वेळी हे सुरुवात झाली ऑल दिस. त्याच्या अगोदर असा कोणी सीएम वगैरे. आणि अंतुलेंच्या नंतर महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री आले आणि गृहमंत्री आले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? गृहमंत्री फक्त आमचा भुजबल होते. त्याच्यानंतर मी अंतुलेच्या नंतर भुजबल ते आणि आता ते अनिल देशमुखचं ऐकायला आलं. अच्छा, म्हणजे अंतुले, भुजबळ साहेब आणि अनिल देशमुख या तिघांच्या काळामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप झाला आणि बजबजपुरी होती असं तुम्हाला? पोलीस खात्याचं नशबांदी करायला म्हणजे व्हॉट इज द वर्ड फॉर इट? डिस्ट्रक्शन. प्रॉपर वर्ड नसबंदी सही आहे. थँक्यू. तर हे 3 नाव मला मी पेश करू शकेन. मी सर अतिशय वेगळ्या आणि थोड्याशा आपण ज्याला म्हणूया की पोलीस रिफॉर्म बद्दलच्या मुद्द्याकडे मी येणार आहे, कारण माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ते सांगणं अतिशय महत्वाचं आहे. पण त्याच्याही आधी मला 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे. तुम्ही असं म्हणाला की परमबीर सिंह यांना फरार घोषित करणं ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. वाय? कधी झालं नाही पूर्वी आणि कधी होणार नाही सुद्धा मला वाटतं. परंतु हे फार त्यांना कसं वाटलं की मी असं करू शकेन. मला आय कांट अंडरस्टँड हाऊ ही हॅड दॅट करेज. म्हणजे असा करेज कोणाला मी पाहिलं नाही आता पूर्वी. हे फर्स्ट टाइम. And what is your opinion about Anil Deshmukh? You have just touched upon. नाही, अनिल देशमुख साहेब मी फक्त ऐकलं. मी त्यांना कधी भेटलो नाही आणि मी त्यांना समोर ते आलेत मी काही ओळखणार नाही सुद्धा. ते मला एकदा चिठ्ठी लिहिलं होतं जेवायला येण्याकरता इन दॅट महाराष्ट्र क्रिकेट ग्राउंड इन BKC. तर मी सांगितलं की आय डोंट गो आउट नाव. माझं वय जास्त झालेलं आहे आणि ते ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे फॉर he was talking about welfare मुद्दे फॉर द पोलीस. तर मी काय केलं 6 वेलफेअर पॉइंट्स लिहून पाठवलं. असे दीज आर माय ऍडवाइस टू यू. आणि त्यांनी थँक्यू लेटर सुद्धा दिलं मला. सर थँक्यू सो मच. आता मला अतिशय महत्वाच्या, कारण तुमच्यासारखा जाणकार की ज्यांनी पोलीस दल सेवेतनं सेवेच्या बाहेर आणि कंटेम्पररी पॉलिटिक्स तुम्ही बघत आहात. सर मला आता मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अतिशय महत्वाच्या भागाकडे यायचं. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सुद्धा पोलीस रिफॉर्म बद्दल अनेक वेळेला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना सांगितलेलं. आपण काही युटोपियामध्ये जगत नाही होत. आदर्शवादी राज्य म्हणजे रामराज्याची आपल्याला अपेक्षा नाहीये. पण पोलीस रिफॉर्म केल्याशिवाय आत्ताची जी बजबजपुरी आहे ती का कमी होणार नाही आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, हे पोलीस रिफॉर्मचं महत्वाचं जे काय मुद्दा आहे हे आहे की व्हॉट इज द वर्ड फॉर इट? टू डिपॉलिटिसाइज द पोलीस. ओके, राजकारण्यांचं नेक्सस तोडणं. ते पॉलिटिसाइज पोलीस असलं तर फक्त कानून अकॉर्डिंग टू व्हॉट द पॉलिटिशियन्स वॉन्ट इन पॉवर. जे पॉवर मध्ये आहेत म्हणजे ते कानून आहेत. दॅट इज नॉट द कानून ऑफ द विच इज लेड डाऊन. म्हणजे जे कानून आहेत स्टॅट्यूट बुक वर ते नव्हे. ते जे
पीपल इन पॉवर. म्हणजे आता जे आता चाललंय सुद्धा तुम्ही पाहिलं अख्खा युपी मध्ये असंच चाललंय. तर हे इथं चालवण्याकरता हे लोक काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं जर पोलीस रिफॉर्म करणं अपेक्षित असेल? मला असं आय हॅव कम टू द कन्क्लुजन, असं माझं आता क्लिअर सूचना आहे की पब्लिक जेव्हा हे अपॉइंटमेंट करणार आहेत गव्हर्नमेंट ऑफ डीजीपी, आय मीन पोलीसचा बोलणार मी, ऑफ डीजीपी, हेड ऑफ कमिशनर ऑफ पोलीस मुंबई, ते एक पब्लिकचा मागण्या गव्हर्नमेंटला पाठवायचं की अमुक 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 इज नॉट फिट फॉर दिस जॉब. ओके. बिकॉज दे आर टेंटेड पीपल. दे आर टेंटेड पीपल. मी एकदा मिनिस्टरला चिठी लिहिलं होतं, आर पाटील साहेब मिनिस्टर होते, होम मिनिस्टर, आणि मी सांगितलं की जरा 4 IPS ऑफिसर फार करप्ट आहेत. ओके. आणि त्यांचं करप्शन इज गॉन आउट ऑफ कंट्रोल. तर मी सिक्रेट लेटर पाठवलं होतं त्यांना. त्यांनी मला हे दिलं नंतर की 2 लोकांच्या विरुद्ध मी केलं. दुसरे 2 बद्दल काही सांगितलं नाही, पण मी ऐकलं की फार हे होते म्हणजे इम्पॉर्टंट, आणि देवर काही कास्ट बदल, म्हणजे मराठा होता, that kind of thing. I'm not bothered about anybody's caste. I'm bothered about what are they doing for the people. And people सगळे कास्टचे आहेत, फक्त एक कास्ट नव्हे. बरोबर. तर तुमच्या मते लोकांनी कळवावं की हे ऑफिसर्स हे करप्ट आहेत आणि त्यांना अपॉइंटमेंट देऊ नये. ऍब्सोल्युटली. आणि राजकारण्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला पोलीस रिफॉर्मच्या? राजकारण्याकडनं तुम्हाला काय? कारण आपण एका महत्वाच्या लॉबिंग या विषयाबद्दल तुम्ही बोललेले आहात. माझ्या माहितीनुसार एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जर एखाद्या PSI ची नियुक्ती करायची असेल तर आता आमदारांचं शिफारस पत्र लागतात. हा महाराष्ट्रातला कुठेही न लिहिला गेलेला रूल आहे. तो काही आजचा नाही, गेल्या 2 दशकापासून हेच सुरू आहे. तर ज्या लॉबिंग बद्दल आपण बोलत आहोत त्या लॉबिंगला तोडायचं असेल तर राजकारण्यांनी काय करायला हवं आणि ते करणं कायद्याच्या परिप्रेक्षात कसं शक्य आहे? ते लिडरशिपवर अवलंबित आहे, पोलीस लिडरशिपवर. आता समजा की आता नवीन DGP आहेत मिस्टर संजय पांडे, ते स्वतः याच्या डायरेक्ट हे करतात विथ द पीपल, विथ द कॉन्स्टेबल, तुमचं पोस्टिंग बदल, ह्याच्याबद्दल, म्हणजे दॅट इज द वे दे शुड गो अबाउट. म्हणजे ते इंटरमिडिएटला काढायचं म्हणजे. परंतु हे पॉलिटिकल लोकांना आवडणार नाही. इन माय टाइम मी काय केलं, सगळ्यांना बोलवलं, ऑफिसर्स ऑफ डिफरंट रँक्स, आणि मी सांगितलंय की हे चालणार नाही, मी ऐकणार नाही. हे जे येतात, फोन येतात आणि चिठ्ठ्या येतात की ह्यांना हे पोस्ट मी करणार नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही माझ्या समोर या आणि तुम्ही सांगा मला तुम्हाला कुठे जायचंय, मी देईन तुम्हाला ते पोस्टिंग. परंतु तुमच्या विरुद्ध काही कंप्लेंट्स आलं तर मी फार लांब पाठवणार तुम्हाला तिथून. जरा तुमचं लक्षात ठेवा. आणि मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही माझे 3.3 वर्षात. सर, मुंबई पोलीस दल असेल किंवा महाराष्ट्र पोलीस दल असेल, त्याच्यामध्ये ऑनेस्ट ऑफिसरचं पर्सेंटेज किती असेल? हायर रँक, मिडल रँक आणि लोअर रँक? बघा, हायर रँक मध्ये मी बोलू शकेन, आहेत पुष्कळ, परंतु काही लोक त्याच्याबद्दल बोलत नाही, फक्त बदमाश लोकांबद्दल बोलतात. हे बदमाश आहे, हो बदमाश आहे. परंतु आम्हाला माहित आहे, कारण की व्हेरी फ्यू और इन पर्सेंटेज ऑफ 10%, 20%, व्हॉट इज युअर? म्हणजे पुष्कळ आहेत. म्हणजे जे लोक रिलायबल आहेत असे IPS मध्ये आहेत, म्हणजे डायरेक्ट IPS. आय कॅन टेल यू, they are people. For the initial period of 10 years, by joining his or her service, and later on they also become a part of the system. हे जे
हायर रँक्स वर आले, म्हणजे अबाउट टू रिटायर, त्याच्याबद्दल मी बोलतो. अच्छा. हा, चांगले लोक आहेत. ओके. सदानंद दाते आहेत, ते आमचा पुष्कर आहेत, शिवा डॉक्टर व्यंकटेशन आहेत, हे प्रेझेंट डीजीपी आहेत, ते प्रेझेंट डायरेक्टर ऑफ अँटी करप्शन आहेत. फार चांगला माणूस. नाही तर अँटी करप्शनला परमबीर सिंगला सुद्धा मिस्टर फडणवीसनं त्यांना अपॉइंट केलं. म्हणजे आमचा अपमान करणार ऑफ आवर इंटेलिजन्स. एकीकडे तुम्ही फडणवीसाबद्दल कौतुकास्पद बोलला की फडणवीसांनी कमीत कमी इंटरफेरन्स केला, पण फडणवीसांच्याच काळात परमबीर सिंह, ज्याला प्लम पोस्टिंग किंवा only that one person, I must say he is a magician. That is why you use the word magician. तर एक महत्वाचा विषय तुम्ही मांडलाय आणि मला वाटतं की त्याच्यावरती अलीकडच्या काळामध्ये डिबेट व्हायला पाहिजे. तुम्ही असं म्हणत आहात, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या स्पर्धा परीक्षातून IPS आणि IAS सुद्धा अधिकाऱ्यांच्या सरळ सेवा भरतीसाठी 24 ही वयोमर्यादा होती, ती शिथिल करणे हे या घसरणीचा मार्ग खुला करणारे दारच ठरले. कसं काय सर? म्हणजे पूर्वी आमच्या जमान्यात आम्ही जेव्हा बसलो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, IAS अँड अलाइड सर्व्हिसेस ते म्हणतात, तर आमचा if you are 23 years old only on so and so date, I mean up to 24, you cannot cross 24. 24 च्या वर गेलं तर तुम्ही बसू शकत नाही. and scheduled caste was 27. पण आता 30 च्या वर गेलेत. आम्ही ते लोक लग्न झालेले आहेत, मुलं आहेत, असं येतात म्हणजे इन द अकॅडमी. म्हणजे त्यांना ते ब्रेक इन जे म्हणतात, break them into the service, into the thinking of becoming good officers, of becoming straightforward officers. आता कसं करता येतं? I have talked to many directors of the academy, and there's प्रत्येक तुमचं मग सजेशन काय, सल्ला काय तुमचा? नाही, ते मी सुद्धा होम मिनिस्ट्री मध्ये काम केलो. I was the special secretary there in the ministry. आणि आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, परंतु हे पॉलिटिकल लॉबी एवढं स्ट्रॉंग आहे अबाउट दिस. हे लोक फार हे करतात की नाही साहेब आम्ही गरीब आहेत, बिकॉज देर इज द क्वेश्चन ऑफ गरीब अँड ऑल. यू मस्ट एनिवे ते पॉलिटिकली करता येत नाही आता. म्हणजे दे आर नाव, इफ यू आर 30 years old यू अपियर. आणि किती जात मला माहित नाही किती अटेम्प्ट करता येतात. आमच्या जमान्यात फक्त 3 अटेम्प्ट ऍट द एज ऑफ 21, 22 and 23. त्याच्यानंतर झालं, तुम्ही गेलं. पण आता 21 फ्रॉम 21 till 30 ते गो ऑन अटेम्प्ट. एक मुद्दा तुम्ही अपॉइंटमेंटच्या बद्दल बोललेले आहात आणि सुबोध जयस्वाल यांचा त्याबद्दल आक्षेप होता अशी माझी माहिती. तुम्ही असं म्हणाला, गेल्या काही वर्षात झटपट श्रीमंतीच्या प्रलोभनांना बळी पडलेल्या IAS व IPS अधिकाऱ्यांची संख्या गेल्या अनेक वर्षात हळूहळू वाढताना दिसते आहे. या प्रवृत्तीला राजकीय आश्रय मिळतो असेही दिसते. राज्यसेवेतील भरपूर अधिकाऱ्यांना प्रमाणाबाहेर संख्येनं तशी गरज नसताना नियुक्त्या दिल्या जाणं हा असल्या राजआश्रयाचाच प्रकार आहे. राज्य पोलीस सेवेमध्ये एका वर्षभराच्या काळात तब्बल 56 अधिकाऱ्यांना नियुक्त्या मिळाल्या. मग हे असे राजआश्रय मिळालेले अधिकारी पुढे जातात ते प्रशासकीय पोलीस सेवेच्या ज्येष्ठ वरिष्ठ पातळीवरती, त्यामुळे बजबज पुढे आणखी वाढते. आपल्या प्रेक्षकांना हे तुम्ही सर आणखी सविस्तर समजावून सांगा. ते बघा, तुम्ही 56 लोकांना घेतलं डायरेक्ट DYSP. त्याच्यानंतर जेव्हा ते लोक थोडं सिनियर झालं तर ते पोस्ट नाही आहे त्यांच्याकडनं, तर ते काय करतात, तर ते एवढं हे दबाव आणतात पॉलिटिकल क्लासवर, कारण की ते स्थानिक लोक आहेत. आणि स्थानिक लोक म्हणजे त्यांना पॉलिटिकल पेट्रोनेज तर आहे. तर ते बोलतात अच्छा तर आम्ही पोस्ट करू त्यांच्याकरता. आणि ते पोस्ट निर्माण करतात की नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल.
at the cost of the people's budget. And they मी एकदा चंद्राबाबू नायडूला भेटलो होतं. आणि ते म्हणाले की एवढं डीजीज आहेत माझ्याकडे की मला त्रास आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मला एवढा त्रास आहे की वेडा झालेला आहे. चंद्राबाबू ते म्हणाले की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम डीजी ऑफ द स्टेट. So posts are very few and people are lots of there. Yeah, and they असं आहे if you put 50, you recruit 56, तर प्रत्येकाने each one wants to become at the same time. At the same time कुठून मिळणार एवढं पोस्ट? म्हणजे आता जागा कमी असणारच आहे. याला पर्याय काय? सोल्युशन आहे की तुम्ही 56 घ्या. पूर्वी 2 घ्यायचं किंवा 3, at the most 2, 1 or 2 every year. And ते चांगले ऑफिसर्स होते. BP Bam, I remember Mr. Bam and Mr. Vasantrao Deshmukh, excellent officers. And then and Mr. Mugwe and ते बघा आता तुम्ही असे लोकांना एवढे लोक घेतात म्हणजे कुठून? प्रत्येक कास्ट इज and subcaste and this. हे जे डिस्क्रिएशन आहे, हे जे पोलीस दलांचं जे काही आज झालेली अवस्था आहे, तुम्ही काही राजकारण्यांची नावं सांगितली, जसं अंतुलेंचं सांगितलं, छगन भुजबळांचं सांगितलं, अनिल देशमुख, पण खाते अंतर्गत सुद्धा हा जो प्रवास आहे खालच्या दिशेनं, हा साधारणपणे केव्हापासून सुरू झाला आणि त्याची सुरुवात कशी होती? हे मी सांगितलं ना, I have seen deterioration only from Mr. Antule's time. Okay. I have seen that deterioration from his time. म्हणजे in the force. Any police officer vis-a-vis Mumbai Police Commissioner, DIG, those you want to name, few of them? No, that is not fair to tell names like that. There are people there are some very good, some very bad, but in fact some bad also, but why should I talk about them? That they have, right. If they are now in service, okay, service मध्ये आहेत and they are troubling the people, I think we should name these people. तुम्हाला तशी काही नावं सांगायची की ही लोक तुम्हाला वाटतात की these fellows are much corrupt rather than what we expect from them? Well, you have got one case already. That is enough, I think. And few more, if you want to name them. No, I don't want to name anyone. Okay, fine. Sir, शेवटचा प्रश्न आहे. दम सुक्तन. As it is, I'm quite unpopular. It's okay. खरं सांगणारी लोक अनपॉप्युलर असतातच ना सर. आणि आमच्यासारखे ना तुमच्याकडे बघून तर प्रेरणा मिळते. पत्रकारिता करणं सुद्धा हल्ली सोपं राहिलेलं नाहीये. खालचे पोलीस आहेत ना, त्यांना सगळं माहित आहे. तुम्ही त्यांना यू कॅनॉट फील दम, त्यांना सगळं माहित आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. दम सुक्तनकर सर जे महाराष्ट्राचे माजी माझा हे मित्र आहे. करेक्ट. तुम्ही रुबोरो सर, तुम्ही सुक्तनकर सर आणि आणखी 2 वरिष्ठांनी मिळून महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या 3 राजकीय पक्षांच्या विरोधामध्ये एक जनहित याचिका दाखल केली मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्याची 20 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तुम्ही असं म्हणाला की त्यांनी जो 11 ऑक्टोबरला बंद पुकारलेला होता तो अनकॉन्स्टिट्युशनल होता, बेकायदेशीर होता, तो लोकांच्या हक्कावरती गदा आणणारा होता आणि यांच्याकडनं प्रत्येकी 3-3 हजार कोटी रुपयाची वसुली केली पाहिजे. या मागची तुमची भूमिका सांगा सर. नाही, मी सुक्तनकर साहेब आणि मी एक चर्चा केल्या याच्याबद्दल. सुक्तनकर म्युनिसिपल कमिशनर होते जेव्हा मी पोलीस कमिशनर होतो. आम्ही दोघं संघ काम करायचं म्हणजे फॉर द पीपल्स गुड. सो ॲट दॅट टाइम ते JRD टाटा साहेब एक मोठा हे होता पब्लिक फंक्शन. त्यावेळी त्यांनी आमच्या दोघांचं नाव सुद्धा काढलं. JRD टाटा. तुम्ही बघा त्या स्पीच मध्ये. We want officers who work for the people. Correct, absolutely. सुक्तनकर साहेब माझं नाव काढलं. तर आम्ही फार मोठे मित्र आहेत पूर्वीपासून. आणि आम्ही म्हणालो की दिस वोंट डू. वी हॅड ऑलरेडी मेड वन केस. त्यावेळी
बीजी देशमुख साहेब होते. माजी केंद्रीय सचिव. बीजी देशमुख ते केस केलं होतं. मी सही केलं. मी सुद्धा आय वॉज अन माय नेम इज ऑल्सो देअर. अँड 2003 घाटकोपरचा बंद, घाटकोपरच्या घटनेवरून झाले. दॅट वॉज ॲट दॅट टाइम ते बंद. तर ते लोकांना 20-20 लाख रुपया बीजेपी आणि शिवसेना 20 lakhs. तर आम्हाला वाटलं की आता कोण करणार नाही. तर पण हे तीन they were in government that side, those were in opposition. And they, how can government people call a band which is illegal, unconstitutional, and deprive people of their this, and children of school, children of their milk, and migrant workers of their food, because the migrant workers they in restaurants, all restaurants closed. This is most unfair. So we decided to go to court. सर, मी आयुष्यामध्ये खूप ऑप्टिमिस्टिक आहे. मला असं वाटतं की लोक जसे जसे मच्युअर होत जातील तशी तशी आपली लोकशाही व्यवस्था सुधारेल. पण आयुष्याच्या या टप्प्यावरती तुम्ही जो काही अनुभव घेतलेला आहे तो पाहता आता जे काही समाज आपला जो काही दिसतो आहे, व्यवस्था म्हणून सुद्धा, लोक म्हणून सुद्धा, धर्म म्हणून सुद्धा, राजकीय व्यवस्था म्हणून सुद्धा, राजकारण म्हणून सुद्धा, या शेवटच्या प्रश्नावरती मी थांबतो की तुम्हाला आत्ताची स्थिती आहे ती कशी वाटते? ती पुढे डिटोरेट होत जाईल की काही ऑप्टिमिझम आहे शिल्लक? काही वाटतं तुम्हाला पॉझिटिव्ह घडेल आयुष्यात? पुष्कळ ऑफिसर चांगले आहेत, ते काम करायला तयार आहेत. म्हणजे ते ऑफिसर्स वर आलेत तर यू विल गेट मच बेटर. ते लिडरशिप वर अवलंबित आहे. आणि ते लीडर निवडल्यावर तुम्ही त्यांना काम करायला भाव द्या. तुम्ही त्यांच्या हात फ्रॉम म्हणजे ओव्हर इज शोल्डर सांगा काही हे करायचं नाही, ते करतील. अँड दे आर पीपल हू हॅव नो अदर इंटरेस्ट, नायदर मॉनिटरी नॉर पॉलिटिकल इंटरेस्ट. असे लोकांना तुम्ही निवडायला पाहिजे. देर आर पीपल लाईक दॅट. पुष्कळ आहेत आमच्या IPS मध्ये, IAS मध्ये. सोसायटी मध्ये आता मी सिव्हिल सोसायटी, आता माझं मित्र अजित डोबल आमच्या विरुद्ध आहेत. सिव्हिल सोसायटीचे विरुद्ध आहेत. बट सिव्हिल सोसायटी मध्ये पुष्कळ लोक आहेत की दुसऱ्यांकरता काम करतात. म्हणजे नॉट वर्किंग फॉर देमसेल्फ फॉर अदर्स. मी एक एनजीओ मध्ये बीजी देशमुख साहेब आणि मी आणि डॉक्टर आनंद, आम्ही तिघं एक एनजीओ निर्माण केलं होतं, PCGT म्हणून, पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट. आणि आम्ही चालू आहे. ते कॉलेज मुलं आम्ही प्रयत्न करतो टू मेक देम ऑल्सो हॅव दीज व्हॅल्यूज ऑफ ऑनेस्टी, व्हॅल्यूज ऑफ पेट्रिऑटिझम. So we are trying our best, and why? So there are a lot of people, and among the trustees we are already 10-11 of us, all persons who can be trusted. Great sir, thank you sir, thank you so much. तुमच्या या मुलाखतीमधून मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. मला असं वाटलं की याही वयामध्ये तुमचा चाम, तुमची अजूनही समाजाप्रती असलेली निष्ठा, तुम्हाला अजूनही वाटतं की समाजामध्ये खूप चांगली लोक आहेत, पोलीस दलामध्ये खूप चांगली लोक आहेत. येस, आणि त्या लोकांच्या जोरावरती आपण हा बदल घडवू शकतो. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांसाठी, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी माझं क्लोजिंग कॉमेंट हे आहे की ही जी अभद्र युती आहे जी राजकारणी आणि पोलिसांची झालेली आहे, त्यामुळे दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या एकाही पोलीस स्टेशनमध्ये आपण जावं, तिथं अर्ज करावा आणि तिथून आपल्याला न्याय देणं ही न्याय व्यवस्थेची जबाबदारी आहे. पण तिथं ऍटलिस्ट आपलं म्हणणं तरी ऐकून घेतलं जाईल अशी व्यवस्था जर उभा करायची असेल तर आता जुलिओ रेबेरो सर जे म्हणाले त्या गोष्टीवरती आपण अतिशय शांतपणे जे योग्य आहे ते करणं हवं. तर त्यांचा तुम्ही सल्ला घ्या, पण ते करणं फार गरजेचं आहे. समाजामध्ये अतिशय असंतोषाचं वातावरण जर आता निर्माण होताना दिसते, ते कायमचं राहू नये. तिथे लोकांना समाधान वाटावं असं जर करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया ही जी अभद्र युती आहे ती तोडा, त्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाणार नाही. तर थँक्यू सो मच सर. थँक्यू. टेक केअर. बाय. सी यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.